नमस्कार मित्रांनो, मी मोहन मराठे आपले हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये धुळे मुंबई हायवेला लागून असलेले शिरपूर तालुक्यात असलेले नागेश्वर महादेव मंदिर हे पाहण्यासाठी जात आहोत। तर मित्रांनो, नागेश्वर महादेव मंदिरासाठी जाण्यासाठी हा जो हायवे दिसतो आपल्याला धुळे मुंबई आग्रा हायवे आहे। या मुंबई आग्रा हायवेला आल्यानंतर शिरपूरच्या बाहेरून शिरपूरपासून 5 किलोमीटर अंतरावर नागेश्वर फाटा आहे। शिरपूर चोपडा रस्त्याला नागेश्वराचं महादेव मंदिर खूप छान आहे। आज आपण तिथे जाणार आहोत, चला। तर मित्रांनो, अंकलेश्वर बरणपूर रस्त्यावर असलेले नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी जात असताना हे आपल्याला समोर सातपुडाची पर्वतरांग दिसत आहे। सातपुडाच्या पर्वतरांगेवर बसलेलं हे महादेव मंदिर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत। मित्रांनो, रस्त्यात जाताना हे बघा, असं मस्तपैकी केळीच्या बागा ज्या आपण पुस्तकात वगैरे ऐकलेल्या आहेत, तर ओरिजिनल केळीच्या बागा। फाटा हे गाव लागते आणि त्यानंतर तिथे डाव्या हाताला टर्न मारल्यावर नागेश्वर महादेव मंदिर हे 2 ते 2.5 किलोमीटर अंतर असतं। हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम कृष्ण हरी ओम नमः। हाँ, चॅनल आहे धुळे मोहन मराठे। चला चला। श्रावण मासानिमित्त या परिसरातील आजूबाजूच्या खेडेगावातील नागरिक हे या नागेश्वर महादेव मंदिराच्याकडे कावड घेऊन येतात, पायी चालत येतात ते। तर मित्रांनो, आता आपण नागेश्वर फाट्याजवळ आलेलो आहे। छोटंसं असं हे गाव लागतं। गाव लागल्यानंतर इथून डाव्या हाताला आपण बघू शकतात नागेश्वर महादेव मंदिराकडे जाण्यासाठी। नागेश्वर फाट्यावरून टर्न घेतल्यानंतर आपल्याला समोरच सातपुडाची पर्वतरांग दिसायला लागून जाते। मित्रांनो, त्या सातपुडाच्या पर्वतरांगेच्या दिशेने चालत गेल्यानंतर आपल्याला 2 किलोमीटर अंतरावर नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आता आपण चाललो आहे। अतिशय सुंदर असा रस्ता नव्याने तयार करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता आपल्याला समोर हा जो भगवा झेंडा दिसत आहे, तर आपण जवळच आलेलो आहे नागेश्वर महादेव मंदिराच्या अतिशय जवळ आलेलो आहे। सातपुडाची पर्वतरांग समोरच दिसत आहे। पूर्वी या ठिकाणी पायी वाट होती मित्रांनो, परंतु आता भाविक मोठ्या संख्येने येण्यास सुरुवात झाल्यामुळे नवीन असं कॉन्क्रीटचा रोड तयार करून दिलेला आहे। हा रोड आपल्याला थेट वरपर्यंत घेऊन जातो। मित्रांनो, इथे मोटरसायकल, कार वगैरे सगळे पार्किंगची व्यवस्था आहे।
आता आपण नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आलेलो आहे। इथे अशी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पार्किंगच्या इथून आपल्याला गाडी पार्क केल्यानंतर पायी जावं लागणार आहे। श्रावण महिना सुरू झाल्यामुळे या ठिकाणी भाविकांची गर्दी ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि आम्हीही श्रावण महिन्यात दर्शनाचा लाभ घेण्यासाठी नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आलेलो आहे। तर मित्रांनो, अतिशय सुंदर असं मंदिर आपल्याला दिसतच असेल। जय हो नागेश्वर, जय हो भोले। नमो पार्वती पते हर हर महादेव। या ठिकाणी खूप मोठा त्रिशूल उभारण्यात आलेला आहे। हा त्रिशूल बऱ्याच लांबून दिसतो मित्रांनो। ध्वज, जय नागेश्वर महाराजचा ध्वज हा सुद्धा खूप मोठा लावण्यात आलेला आहे। आता आपण मंदिर परिसरात प्रवेश करणार आहोत। मित्रांनो, आता आपण नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केलेला आहे। आपण बघू शकता आतमध्ये हे या ठिकाणी हा त्रिशूल उभा करण्यात आलेला आहे। जय भोलेनाथ, हर हर महादेव। मित्रांनो, आता आपण मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केलेला आहे। मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केलेला आहे। आता आतमध्ये नागेश्वर महादेव मंदिराची जी पिंड आहे ती आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला, हर हर महादेव, हर हर। मित्रांनो, आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही परतीच्या मार्गावर चाललेलो आहे। खूप मनमोहक आणि निसर्गरम्य वातावरणात मंदिर, नागेश्वर महादेव मंदिर। आता या ठिकाणाहून आम्ही आता खाली उतरत आहे। डोंगरावर बसलेलं आहे मंदिर, खूप छान मंदिर आहे। सातपुडाच्या पर्वतरांगेमध्ये उंच टेकडीवर असं हे महादेव मंदिर, नागेश्वर महादेव मंदिर, आपण या ठिकाणी अवश्य भेट दिली पाहिजे। श्रावण मास सुरू आहे सध्या। चालू झालं।
सरीची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. श्रावण मासमध्ये श्रावणाची जी झडी म्हणतो त्या पद्धतीने पावसाची सरी सुरू झालेली आहे. अतिशय सुंदर दृश्य. तर मित्रांनो, आपण नागेश्वर महादेव मंदिरला आता जाऊन आलेलो आहे. मी तुम्हाला नागेश्वर महादेव मंदिर जवळून दाखवलं. माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आपण नक्की लाईक कमेंट्स करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.